आणि देवीचा अंग आम्ही बाजूला काढतो आणि देवीला कल्या लावतो. मला आई माऊली पाहायला भेटली. 150 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. देवाने ओके दिला, कमर डन. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरण सवेरीने चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत नावे गावात. नावे गावात निघणार आहे आई गावदेवीची मोठी पालखी असणार आहे. जल्लोष तुम्हाला पाहायला भेटणार आहे नावेकरांचा. चला तर थेट जाऊया आणि दर्शन घेऊया, बिकॉज झालं लेट, पालखी ऑलरेडी निघाली. चला थेट जाऊन दर्शन घेऊया आई गावदेवीचं. चला तर मंडळी, एंट्री पाहू शकता, मस्त अशी एंट्री असणार आहे आणि मध्ये तुम्हाला आई माऊली पाहायला भेटणार आहे. आई गावदेवी असणार आहे, मस्त असं एंट्रन्स असणार आहे हा बघा. आणि या साईडला तुम्हाला दिलं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी स्लोगन असणार आहे. आणि हा एंट्री गेट असणार आहे. मंडळी एंट्रन्स करता मस्त अशी लाईटनिंग आहे, झिगझॅग लाईटनिंग असणार आहे आणि फुल लॉन यात्रा भरलेली आहे. पाहू शकता तुम्ही एंट्रन्सला फुल लॉन पब्लिक पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी, आलेलो थेट नावा येथे आणि एंट्रन्स पाहू शकता. एंट्री असणार आहे, आई गावदेवी प्रसन्न लिहिला. आणि या साईडला तुम्हाला मस्त अशी फुलं पाहायला भेटणार आहे. ते बघा डेकोरेशन असणार आहे यावर्षीचं तुम्हाला. चला आतमध्ये जाऊया आणि आई गावदेवीचं दर्शन घेऊया. पब्लिक क्राऊड खूप असणार आहे. हे सगळं रालन हे बघा, बस काय मंडळी पाहू शकता. आता आईचं अंग काढण्यात येणार आहे आणि नंतर कौल देण्यात येणार आहे. हा कौल दिला जातो, याच्यानंतरच पालखी मंदिरातून बाहेर पडली जाते. सर्व नावा ग्रामस्थ एकत्र येऊन कौल देणार आहेत. मंडळी पाहू शकता कौल दिल्या जात आहे. इथं 2 सुपाऱ्या लावल्या, जिथं कौल देण्याची जागा आहे तिथं. ह्या दोन्ही सुपाऱ्या एकदमच खाली पडल्यावर कौल मानला जातो आणि पालखी काढली जाते. जर एखादी सुपारी अगोदर पडली आणि नंतर दुसरी पडली तरी पुन्हा कौल देण्याचा मान ग्रामस्थांना भेटतो. मंडळी पाहू शकता आईचा कौल देऊन झालेला आहे. आता तिच्याच भावाला म्हणजे भैरीदेवाचा कौल घेतला जात आहे. म्हणजे 2 कौल होतात, त्याच्यानंतर पालखी काढली जाते. हा बघा कौल पडलेला आहे. मंडळी पाहू शकता कौल देऊन झालेला आहे. आता आई माऊलीचा मुखवटा जो असणार तो पुन्हा त्या स्थितीमध्ये ठेवला जाणार आहे आणि इथून चालू होणार आहे पालखी नावा गावाची. मंडळी पाहू शकता आपण आलेलो आहोत मंदिरात आणि मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आई गावदेवी असणार आहे नाव्याची. आणि या साईडला सर्व देव असणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि सर्व भक्त तुम्हाला दर्शन घेताना पाहायला भेटणार आहे. प्रत्येकजण आपली इच्छा अपेक्षा घेऊन येतो आणि दर्शन घेतो आई माऊलीचं. तेच तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं. चला तर मंडळी पालखी निघाली आहे, पाहू शकता तुम्ही जल्लोष नावकरांचा.
चला तर मंडळी, आपण आलो आहोत काकांकडे. काका, आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत पाटील. ओके. आणि काय आपल्या देवीची ख्याती असणार आहे? देवीची म्हणजे आगमन- पालखी जी निघते वगैरे. हा, ते देवीचं कसं परंपरा आहे ओके गावची. 150 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. ओके. 150 वर्षापूर्वीची परंपरा असणार आहे. ही परंपरा आहे आणि हाकेला धावणारी देवी आहे. ओके हा, भक्तांच्या हाकेला धावणारी देवी आहे. ओके. आणि अजून एक आहे, ही पालखी जी निघते कौल टाकल्याशिवाय निघत नाही. नाही नाही, बरोबर आहे. ते काय आहे? म्हणजे कसं कसं कौल माहिती असतो? का, जेव्हा आमची जत्रा असतो हा. त्याच्या एक दिवशी अगोदर आम्ही देवीला कौल कौल म्हणजे कल्या लावणार आम्ही. ओके. आणि त्याला सांगणार बाबा तुझी उद्या जत्रा आहे, परवा पालखी आहे. ओके. आम्हाला त्याचा ते आनंदाने कार्य पार पडू दे, ओके त्याच्याकरता आम्ही कौल मागतो त्याच्याकडे. ओके. हा, मग आम्हाला कौल दिला ना का आम्ही समजा आम्हाला देवी आमच्या पाठीची आहे. ओके. हा कौल पालखीच्याच दिवशी दिला जातो ना, पालखी निघायच्या आधी? पालखी निघायच्या अगोदर पण करतो आम्ही. हा, ते कसं करता म्हणजे? पालखी निघायच्या अगोदर आम्ही 8 वाजता घेतो. ओके देवीचा जो अंग वगैरे असतो ओके. ते देवीचा अंग आम्ही बाजूला काढतो ओके. आणि देवीला कल्या लावतो. कल्याला होतो. कल्या लावतो. ओके. हा, मग तो जेव्हापर्यंत होणार नाही तेव्हापर्यंत आपली पालखी इथून प्रस्थान करणार नाही नाही. नाही. जेव्हा आम्ही देवीला पहिल्या कल्या लावणार, ओके देवीने कल्या आम्हाला दिल्या का आम्ही बैरी देवाला लावणार. ओके. असं आहे का? कारण बैरी देव आहे हा. ना, अंगरक्षक. बरोबर. तर बैरी ते- देवाने ओके दिला हा. कमंडन. ओके. हा. असं आहे का? मला गावदेवी माते की. हा, जय. ओके.
आपण डायरेक्ट मंदिरात आलेलो आहोत आणि आपल्याला ताई पाहायला भेटणार आहे. ताई आपलं नाव काय? श्रुती पाटील. ओके. डॉक्टर श्रुती आणि ताई आपली ही पालखी निघते ती कोणती असते पालखी? पाटील. देवीची पालखी ओके. आमची गावाची म्हणजे एक पालखी आहे ती. ओके. आणि ही पालखी निघते त्याच्या अगोदर कौल दिला जातो, ती काय कथा आहे? कौल म्हणजे ती देवीची एक प्रकारे परमिशन मागतो की ओके. तुझी आम्ही पालखी काढतोय, ओके. तर तू आम्हाला परमिशन म्हणजे दे म्हणून. असं तिथून पालखी निघते, देवाऱ्यापासून ते इथपर्यंत आणतात. आधी इथे पालखी सजवतात आणि नंतर मग 9 वाजता इथून काढतात. मुखवटा असतो पालखीमध्ये. ओके. नंतर पूर्ण गावात फिरवतात. उद्या देवाऱ्याजवळ आमच्या आरती असते. आरती नंतर परत ती पालखी पूर्ण गावात फिरवून इकडे आणतपर्यंत 30-35 तास उलटून जातात. चला तर मंडळी, थोड्याच वेळात आता पालखी खाली उतरणार आणि इथं तुम्हाला जल्लोष पाहायला भेटणार आहे. तो पण नावेकरांचा जल्लोष असणार आहे. फायर शॉटची तयारी तर झालेली आहे. आता थोड्याच वेळात पालखी खाली उतरणार आणि फायर शॉट तुम्हाला एक आगला वेगळा कार्यक्रम पाहायला भेटणार आहे.
चला मंडळी, पालखी आता खाली उतरणार आहे आणि आता जल्लोष इथला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एकदम भारी जल्लोष असणार आहे इथं. तर मंडळी आता पालखी खाली उतरणार आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, पालखी इथून आता निघालेली आहे आणि इथून थेट गावभर फिरणार आहे. पण एक गोष्ट सांगायची राहिली ब्लॉगमध्ये, हे नावा ग्रामस्थ असणार आहेत ते कौल ठेवतात. हा कौल 2 वेळा असतो. एक कौल असतो त्यांच्या यात्रेसाठी आणि दुसरा कौल असतो तो या पालखीसाठी. म्हणजे ही पालखी निघायच्या आधी एक कौल ठेवला जातो आणि 2 किंवा 3 दिवसा अगोदर एक कौल ठेवला जातो, तो यात्रेसाठी असणार आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला बाय बाय.